घातली आहेत, उद्ध्वस्त झाली आहेत। खूप खूप धन्यवाद अप्पासाहेब, पुन्हा एकदा तुमच्याकडे येऊ। आपण बघतोय की आमचे धाराशिवमधून प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, अप्पासाहेब शेळके, सोलापूरमधून आफताब शेख आहेत, बीड आणि माढामधून सुद्धा आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। आपण सोलापूरमध्ये जाऊयात। आफताब, काय सोलापूरची परिस्थिती आहे? तुमच्या मागे जे आपण या नदीचं पात्र बघतोय, अक्षरशः दुथडी भरून हे पात्र वाहत आहे आणि हे सगळं पाणी आसपासच्या गावांमध्ये, शेतांमध्ये शिरलेलं चित्र आहे। नक्कीच यामिनी, खरं तर 2020 साली याच नदीला, सीना नदीला पूर आला होता। खरं तर लोक इथलं प्रेमानं सीना नदीला सीना माता म्हणतात, मात्र सीना माप कोपली आहे का, अशा पद्धतीची परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते। खरं तर मी 2020 चा पूर कव्हर केला होता, मात्र त्यावेळेसची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती जमीन आसमानचा फरक आहे। मागच्या वेळेस जी पूर परिस्थिती होती त्यात किमान खराब झालेली पिकं तर लोकांना दाखवण्यासारखी परिस्थिती, मात्र आता पिकं दाखवायला सुद्धा नाहीत अशा पद्धतीची परिस्थिती जी आहे ती संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळते। केवळ मोहोळ नाही, उत्तर सोलापूर नाही, दक्षिण सोलापूर नाही, या सगळ्या तालुक्यामध्ये हीच परिस्थिती पाहायला मिळते। आता आपले जसे सहकारी अप्पासाहेब शेळके यांनी माणसांचं जगणं दाखवलं, त्याच पद्धतीच्या भावना मला इथलं लोक सांगतायत जनावरांचं जगणं प्रचंड कठीण आहे। खरं तर वैरण जे आहे 14 दिवसांपासून जनावरांना घालणं वैरण देखील शिल्लक राहिलं नाहीये। जे कडबा होता, वैरण होतं, ते अक्षरशः पाण्यात वाहून गेलेलं आहे। त्यामुळे माणसांना लोक कसं कसं जगवतील, शेजारी पाजारी जेवण आणून देतील, मात्र जनावरांना कसं जगवायचा हा मोठा प्रश्न या तुम्ही म्हणताय आफताब की माणसांना खायला अन्न नाहीये, त्याच पद्धतीने जनावरांची सुद्धा अशीच परिस्थिती झाली आहे। आपण यानंतर विकास माने आमचे प्रतिनिधी बीड मधून आहेत, आपल्याला माहिती देतात। विकास।